नमस्कार. ही कथा पूर्णतः काल्पनिक असून हिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत्यू व्यक्तीशी काहीही एक संबंध नाही. ही कथा मी केवळ एक मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. आणि हो, या कथेचे पूर्ण राखीव हक्क फक्त आणि फक्त लेखकाचे आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. मागच्या भागात आपण पाहिलं, सोमवती मात्र आता चांगली चवताळी होती. इतकी की ती आता शांत बसणारी नव्हती. आणि अचानक त्या रानमाळाला आग लागली. अगदी भयंकर आग. आणि एवढी की गावच्या मंदिरात चाललेल्या देवीच्या उत्साहात जमलेल्या साऱ्या लोकांचं लक्ष त्या गावाखालच्या रानमाळावर पडलं. अनर्थ झाला होता. गेल्या 20 वर्षापूर्वी पण असंच झालं होतं हे लोकांच्या आठवणीत होतं. सारा गाव त्या रानमाळ्याच्या दिशेने पळत सुटला. दादासाहेबांना तर भीती वाटायला लागली. आणि त्याहूनही अधिक घाबरले होते ते आबासाहेब. त्यांचं तर सारं अवसानच गळून पडलं होतं हा सारा प्रकार पाहून. बघता बघता सारा गाव त्या रानमाळेच्या भोवती जमला. साऱ्यांना ती 20 वर्षापूर्वीची रात्र आठवली. प्रत्येकजण कुजबुजू करू लागला. कसं आणि काय झालं असेल नक्की हे मात्र त्यांना कोणाला काहीच कळेना. त्या रानमाळात जाण्याचं धाडस कोणीही करू शकत नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. अशीच देवीची जत्रा चालू होती. गावात उत्साहाचं वातावरण होतं. प्रत्येकजण जत्रेचा आनंद घेत होता. पै पाहुण्यांनी गाव गजबजून निघाला होता. भंडाऱ्याची उधळण आणि ढोलताशांच्या गजरात देवीची पालखी मिरवणुकीसाठी काढली होती. सारं काही आनंदात चालू होतं. आणि अचानक ह्या रानमाळाला अशीच भयंकर आग लागली. गावातील गावकऱ्यांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही आटोक्यात आली नाही. उलट त्या रानमाळातून भयंकररित्या कोणाच्या तरी रडण्याचा, ओरडण्याचा आणि किंकाळण्याचा आवाज येऊ लागला. लोक घाबरले. नक्की प्रकार तरी काय आहे हे कोणाच्याच लक्षात येईना. आणि तेव्हापासून त्या रानमाळातून दर अमावास्येला असाच आवाज येऊ लागला. आणि तेव्हापासून त्या माळात कोणीही जाण्याचं धाडस केलं नव्हतं. पण नक्की काय प्रकार आहे हे आत्तापर्यंत कोणाला माहीतच नव्हतं. पण हे सत्य आज उलगडणार होतं 20 वर्षानंतर. अबोलीच्या मित्रांनी घरी येऊन घडलेला सारा प्रकार आजीला सांगितला. त्यांना ती भेटलेली स्त्री अगदी अबोलीसारखीच दिसत होती हे देखील ते सांगायला विसरले नाहीत. आणि ते सारं ऐकताच आजीलाही आता नक्की काय प्रकार घडला आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही. आणि आजी देखील त्या साऱ्यांना घेऊन रानमाळाकडे धावली. त्यांची नजर दादासाहेबांना शोधू लागली. कधी एकदा हा प्रकार दादासाहेबांना सांगते असं आजीला झालं होतं. आजीलाही आपल्या नातीची काळजी वाटू लागली होती. आणि त्याहूनही अधिक भीती. सोमतीनं आपल्या लेकराला काही केलं तर. सर्वत्र अंधार पसरला होता. आणि ह्या रानमाळात आगीचा तांडव चालू होता. आजी दादासाहेबांना पाहताच धापा टाकत त्यांच्याकडे जात त्यांना आवाज देत म्हणाल्या, ते अबोली. त्यामध्येच थांबल्या. तिचं काही तर ती ठीक आहे नव? दादासाहेबांनी काळजीने विचारलं. नाही ती घरात नाही. ती सांच्याला रानमाळावर आली होती, कोणाला बी काहीही न सांगता. आणि ती तिच्या मित्रांसंगत ह्या रानमाळावर अडकली. खरं तर हे सांगताना आजी घाबरली होती. आजीचे शब्द ऐकताच दादासाहेबांच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे लेकरू घरी नाही? म्या तुम्हा समद्यासनी सांगितलं होतं लेकरावर ध्यान ठेवा म्हणून. जावा आता घरी. नाही आजोबा, ती आणि राज दोघेच त्या रानमाळात अडकलेत. प्राची रडतच उत्तरली. खरं तर सारे जणांना रडू कोसळलं होतं.
अबोली आणि राज त्या आगीत सापडले आणि आग इतकी भयानक होती की ते वाचणार नाहीत ह्या विचारानंच त्यांना फार वाईट वाटत होतं. द्वारका, तू घरला जा, असं म्हणत दादासाहेब घाईतच पुन्हा त्या गर्दीत घुसले आणि ते आबासाहेबांना आणि नानासाहेबांना शोधू लागले. बघता बघता बातमी पसरली. सरपंचाची पोर त्या आगीत घावली म्हण. सारा गाव हळहळ करू लागला. आग विझवण्याचा प्रयत्न करणं तर व्यर्थच होतं. अरे, याच दिवशी दादाची सूनबी पळून गेलती नव. गर्दीतून एक आवाज आला आणि तो नेमका दादासाहेबांनी ऐकला. त्यांना फार राग आला होता, पण आता आपल्या नातीला कसं वाचवायचं ह्या विचारात ते होते आणि म्हणूनच ते आबासाहेबांना आणि नानासाहेबांना सोबत घेऊन त्या रानमाळीच्या दुसऱ्या दिशेने निघाले. खरं तर आबासाहेबांची हिंमत होत नव्हती, पण नाईलाज म्हणून ते वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत आणखी 4-5 जण घेऊन अंधारातून वाट काढत निघाले. त्यांनी साऱ्या रानमाळाला फेरा घातला. सारं रानमाळाच्या अवतीभोवतीची जागा पायाखाली घातली. अबोलीला आवाज देत देत ते सारा परिसर शोधून दमले, पण त्यांना कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आजी मात्र सारखीच रडत होती, देवीला हात जोडत होती. मपलं लेकरू आणि तिच्या संगटचा मित्र सुखरूप घरी येऊ दे म्हणून साकडं घालत होती. पण घरातला एक जण आजीपेक्षाही घाबरला होता. आपण जे काही 20 वर्षापूर्वी केलं ते घरात आजपर्यंत कोणालाच काहीही माहीत नाही. पण जर आज ते सत्य साऱ्यांना कळलं तर आपलं जगणं मुश्किल होणार ह्याच भीतीने तिला कापरं भरलं होतं. दादासाहेब पण काळजीत होते. मगाशी त्यांच्या कानावर पडलेला शब्द थेट त्यांच्या काळजाला घुसला होता. आपल्या सोन्यासारख्या सुनेला काय दुर्बुद्धी सुचली आणि तिनं हे पाऊल उचललं ह्याची त्यांना इतकी वर्ष खंत वाटत होती. खरं तर मनावर दगड ठेवून ते इतकी वर्ष ही गोष्ट पचवत होते. कारण घटनाच अशी होती की ते कोणाच्याही तोंडाला हात लावू शकत नव्हते. पण आत्ता जर आपली नात आणि तिसरा मित्र आपल्याला सापडला नाही तर लोकांना आपल्या घरावर चिखल उडवायला अजून एक विषय नक्कीच मिळणार. आणि आता ह्या वयात अशा बदनामीचा डाग आपल्याला सहन होणार नाही ह्या विचारानंच दादासाहेबांना जणू घाम फुटला. दादासाहेब माळरानातच चालू लागले. आता आपण पुन्हा त्या रानमाळ्यात जाऊया. तिकडे वेडी वेडी या शब्दावर चिडलेली सोमती आपलं खरं रूप दाखवायला लागली होती. इतका वेळ संयमानं आणि शांततेत घेतला होता तिने. या दिवसाची ती कित्येक वर्ष वाट पाहत होती आणि तिचं म्हणणं अबोली शांतपणे ऐकून घेण्याऐवजी तिलाच वेडी बोलून रिकामी झाली. सोमतीचं बदललेलं रूप फार भयानक दिसत होतं. राज तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता, पण अबोली मात्र सोमती हे शब्द ऐकून स्तब्ध झाली होती. कारण हे नाव तिच्या जन्मदात्या आईचं होतं एवढंच तिला माहीत होतं. पण आपली आई कुठे गेली, तिला नक्की काय झालं हे मात्र तिला कोणीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे तिलाही आपल्या आईविषयी काहीच माहीत नव्हतं. पण आता तिला सगळ्याचा उलगडा होणार होता. सोमतीनं मात्र त्या रानमाळ्यात भयंकररित्या आपला राग काढायला सुरुवात केली होती. इतक्या वर्षांचा तिचा संयम आता सुटला होता आणि आता तिला त्याचा सूड घ्यायचा होता. साऱ्या रानमाळ्यात जरी आगीचे लोळ उठत असले तरी ही ज्या ठिकाणी राज आणि अबोली उभे होते तिथे मात्र त्यांच्याजवळ ती आग येत नव्हती. त्या दोघांना त्या आगीचा अजिबात त्रास होत नव्हता. अबोली, आता इथून बाहेर कसं पडायचं? आपण तर पुरतं अडकलो यार. राज सर्वत्र नजर फिरवत म्हणाला. थांब राज, आपण हिचं म्हणणं ऐकून घेऊ.
हिला नक्की ना काय म्हणायचंय, माझ्याकडून काय हवंय ना ते समजून घेतलं पाहिजे रे. आणि तसंही हिचं ऐकल्याशिवाय ही आपल्याला इथून बाहेर जाऊ देणार नाही. कारण तुला माहिती आहे ती माझी आई आहे. असं बोलताना अबोलीच्या डोळ्यात पाणी होतं. ती सोमतीकडे पाहत हळूच आवाजात तिला म्हणाली, आई. आणि आई हे शब्द ऐकताच मात्र सोमतीचाही बांध फुटला. आपल्या लेकराला आपलं अस्तित्व कळलं हेच तिच्यासाठी खूप होतं. ती पुन्हा कठाड्यावरून खाली आली. तिनं आपलं रौद्र रूप हळूहळू सोडून ती पुन्हा आपल्या पहिल्या रूपात आली. अगदी सुंदर दिसू लागली होती ती आता. तिनं अबोलीकडे हात पसरले. एका आईची ममता जागी झाली होती. बाळा, असं म्हणत तिने अबोलीला आपल्याकडे बोलावलं. राजने अबोलीला अडवण्याचा प्रयत्न केला, पण अबोली धावतच सोमतीकडे गेली. ती आता घाबरली नाही, कारण कितीही झालं तरी ती तिची जन्मदाती आई होती. आणि एक आई आपल्या मुलीला काही करणार नाही हे अबोलीच्या लक्षात आलं होतं. 1 महिन्यांची होती अबोली, तेव्हा सोमतीनं तिला शेवटचं पाहिलं होतं. आपण आई झालोत याचा सोमतीला फार आनंद झाला होता. तिचं आपल्या बाळावर फार प्रेम होतं. खूप स्वप्न पाहिली होती तिने आपल्या बाळाविषयी. पण तिच्या स्वप्नांना आणि तिच्या प्रेमाला नजर लागली आणि 1 महिन्यातच ती आपल्या लेकरापासून कायमची दूर केली गेली. आणि ह्याचाच तिला इतकी वर्ष राग होता आणि म्हणूनच ती सुडाला पेटली होती. पण तिला तिथून बाहेर पडता येणार नाही याचाही कडक बंदोबस्त त्यानं केला होता. आणि म्हणूनच सोमतीचा आत्मा त्या रानमाळातच अडकला होता. पण कधीतरी तो दिवस येईल आणि मी सूड घेऊन मुक्त होईल असं तिला वाटत होतं. आणि म्हणूनच ती आपल्या रक्तामांसाची, आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या आपल्या लेकीची वाट पाहत होती. अबोलीजवळ जाताच सोमतीनं तिला आपल्या जवळ घेतलं आणि ती धाय मोकून रडू लागली. इतक्या वर्षानंतर आपल्या लेकराला जवळ घेऊन ती अबोलीच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरू लागली. राज मात्र अशी मायलेकींची भेट पहिल्यांदाच पाहत होता. आपल्या आईला बिलगलेली अबोली सुद्धा रडत होती. तिची अवस्था अबोलीला पाहत नव्हती. सोमतीचं रडणं जरी राज आणि अबोलीला साधारण वाटत असलं तरी संपूर्ण रानमाळा तिचा आवाज घुमू लागला. तिचं रडणं, किंकाळणं लोकांना ऐकू येऊ लागलं आणि लोक घाबरले. आणि त्यातच एक आवाज आला, सूड, सूड घेणार हाय म्या. आणि हो, शब्द थेट दादासाहेबांच्या कानी जाऊन पडले. काय असेल सोमतीचं पुढचं पाऊल? इतक्या वर्षांनी ती त्या रानमाळातून बाहेर पडणार. कोण असेल तिचा गुन्हेगार? आणि मुळात म्हणजे ती पळून गेली होती की तिचा घातपात केला गेला होता हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. धन्यवाद.